ಇಲ್ಲಿರತಕ್ಕಂಥ MLA ಬಂದು ನಾವು ಕೊಡ್ತೀರಿ ಅವರ್ಯಾರ ಕೊಡೋದು ಯಾಕೆ ಸಂಘಟನೆಗಳ ಕಡೆಯಿಂದ ಮೀಟರ್ ಕೊಡೋದನ್ನು ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡೋದು. ಆದರೆ गवर्नमेंट लॉस आता है करंट निंदा। नीचे वो जो आप देख रहे हैं वो इलेक्ट्रिक पोल है और वायर जैसे आ रहा है वो वायर की तरफ देखें। ये वायर को अगर गलती से बच्चा हाथ भी लगा दिया तो वापस वायर जैसे जैसे जा रही है उस तरफ वैसे घुमाए उसको। चलिए मीटर आपको दिखाते हैं यहाँ पे है क्या नहीं। तो यहाँ पर मीटर नहीं वाटर बॉटल है। 2022 4ನೇ ತಿಂಗಳು 6ನೇ ತಿಂಗಳು टेंडर आಗಿದೆ। सैटरडे अनफिल्टर्ड के आज के शो में आपका स्वागत है। मैं हूं रैयान आपके साथ। आज हम शांति नगर के नील संद्रा के इलाके में हैं जो आज से 10 महीने पहले भी हम यहाँ पर पहुंचे थे और आज फिर से एक बार यहाँ पर पहुंचने का मौका मिला है। जहाँ पर सबसे पहले तो हम आज की शुरुआत यहाँ के जो नाले की है, ब्रिज के ऊपर जो कचरा ढेर सारा कचरा पड़ा है वहाँ से शुरुआत कर रहे हैं। और यहाँ पर नाले को अगर आप देखें तो नाला भी काफ़ी खूबसूरत अंदाज से बनाया है, जिसको एक तरफ नाला पास हो सके और दूसरी तरफ एक जगह है जहाँ से खेलना कूदना हो सके। ये एक जापानी स्टाइल है, लेकिन इंडिया में तो शायद ये गलत तरीका हो सकता है क्योंकि नाले में खेलना मुश्किल हो सकता है। जापान में तो पाक पानी रहता है, नाला भी पी सके ऐसा पानी गुजरता है। यहाँ पर ये थोड़ा मुझे कुछ अजीब लगा इस जगह का। बहरहाल यहाँ के लोगों से जानते हैं, यहाँ के लोगों तक पहुँचते हैं, यहाँ के लोगों के क्या परेशानियाँ हैं, क्या तकलीफ है, यहाँ के लोगों से जानने की कोशिश करते हैं। कैसा हो रहा है बास में तुम आने जाने के लिए हो रहा है? बहुत ज़्यादा दिक्कत है सर, लेकिन कभी कभी अच्छा साफ़ कर देता है, फिर ऐसा कचरा डाल देता है इसमें। कितने दिन में एक बार साफ होता है ये जगह पे? वो होता है 2 महीना 3 महीना ऐसा कुछ रहता है, फिर साफ़ हो जाता है 2-3 महीने में। हाँ, कभी कभी वो जाके घर का वो नाली का कचरा डालता है ना, वो भी उठा के लेके जाता है, साफ़ होता है फिर गंदा होता है, ऐसा होता रहता है। हजरत यहाँ पे नाले के बिल्कुल पास में कचरा है, आपका गुजर रहे हैं आप यहाँ से, तो क्या दिक्कतें पेश आ रही हैं? बास से मुझे खुद खड़ने को तकलीफ हो रही है। यहाँ पर बास है और आने जाने वाला आदमी को तकलीफ होता है, और हम क्या बोलें। कितने दिन में एक बार साफ होता है हजरत पूरा ये बोलने नहीं होता, एक दिन छोड़ के कभी 2 दिन छोड़ के आता है, उन्हें गाड़ी लेके जाता है। क्या कहना चाहेंगे इधर के जिम्मेदार उन लोग को जो है कि बराबर से ध्यान देना चाहिए कि हाँ यहाँ पर इससे बीमारी फैल सकता है, इससे बहुत कुछ हो सकता है। तो जो एरिया के हैं वो एरिया को उनको ध्यान देना चाहिए। आप इधर के? मैं यहीं रहता हूँ बगल में। कितने साल से हैं इधर आप? हम 40 साल से हैं। 40 साल से क्या है यहाँ की हालत है? पहले से तो सुधार है। पहले से सुधार? हाँ पहले। अभी लक्ष्मी नगर की गली में घुस रहे हैं। यहाँ पर रोड तो खोद दिए हैं और शायद कंस्ट्रक्शन भी चल रहा है गली का, तो यहाँ पे काम वाले तो कुछ नज़र नहीं आ रहा है जो रोड के कंस्ट्रक्शन से रिलेटेड रहता है। लेकिन बहरहाल हम लोग यहाँ पर पहुँचे हैं। यहाँ पर पहुँचने के बाद अभी देखते हैं यहाँ के लोगों के तासुरात क्या आते हैं, लोगों के जज्बात क्या निकलता है। किती वर्षास पहिला पाणी बदलाल केवढ्या वर्षास पहिला जब भरिया सभी आवाज तुम्ही तो आए तो हिंदी में बोलना चाहते हैं तो हिंदी में बोले, नो प्रॉब्लम। नहीं बा 20-15 साल से पहले 16 साल के पहले 16 साल आज ही साहेब था नहीं 211 में आया। पानी घर से भी भर को फजीती हो गई था। वो क्या क्या अब जरा परवाह नहीं। अब कैसा तुम आने जाने हो रहा है यहाँ, रोड खोद डाले तुम्हारे गली के पास का, तुम आने जाने होता नहीं, क्या करना। जल्दी डालते नहीं होता नहीं महाराज से, फिर भी नीचे उतरे तो डर ऊपर चढ़ने। अभी बारिश पड़ने का क्लाइमेट है तो क्या हो रहा है जैसे हालत में? अभी बारिश में आयो चिक्कड़ हो जाता है बा। ಏನಿದೆ ಸ್ಥಿತಿ? ರೋಡ್ ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಇವಾಗ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ ಫಸ್ಟು ತುಂಬ ಬೇಕಾರಾಯಿತು ರೋಡು, ಇವಾಗೆಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಬ್ರಾಡಾಗಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಇವಾಗ ಸ್ವಲ್ಪ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇವಾಗ ತುಂಬ ಫಸ್ಟೆಲ್ಲ ಮುಂದ್ಗಡೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದವು, ಹೋಗಿ ಬರೋದು ತುಂಬ ಡಿಸ್ಟರ್ಬೆನ್ಸ್ ಇತ್ತು ಇವಾಗ ರೋಡೆಲ್ಲ ಆ ಕಡೆ ಎಲ್ಲ ನೋಡಿ ಅಲ್ಲಿ ಲಾಸ್ಟ್ ಎಲ್ಲ ಫುಲ್ ರೋಡ್ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ನೋಡೋಕ್ಕೆ, ಅದು ನೀಟಾಗಿದ್ದರೆ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. ಈಗ ಆಗಲಿಲ್ಲ, ಭಾರಿ ಕಷ್ಟ. ನೆನ್ನೆ ಮೊನ್ನೆ ಇದು ಹೊಡೆದಾಕಿದ್ರು, ನೆನ್ನೆ ಇಲ್ಲ ಮೊನ್ನೆ ಅಲ್ಲಿಂದ ಎಲ್ಲ ಹೊಡೆದಾಕಿದ್ರು, ಆಮೇಲೆ ಬಿಟ್ಟು ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಇದೇನು ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಎಷ್ಟು ದಿನ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಇದು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ? ಅವ್ರು ಏನು ಹೇಳಲ್ಲ. ಏನು ಹೇಳಿ ಎಷ್ಟು ದಿನ ಆಗ್ಬೋದು ನಿಮ್ಮ ಪ್ರಕಾರ? ನನಗೇನು ಕಾಣಿಸಿದೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಯರ್ ಕಾಣ್ತದೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಯರ್? ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಇಲ್ಲ ಜಲ್ದಿ ಮಾಡ್ಬೇಕು,
ಹೋಗಿ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಒದ್ದಾಡಿ ಗಿದ್ದಾಡಿ ಕೆಳಗೆ ಬಿದ್ದು ಹೋಗ್ತಾರೆ. ಏನ್ ಸರ್ ನೀವೇ ನೋಡಿ ರೋಡ್ಗಳೆಲ್ಲ ಹೆಂಗಿದೆ, ಹಳ್ಳ ದಿಣ್ಣೆ ಎಲ್ಲ ಇದೆ. ಹಳ್ಳ ದಿಣ್ಣೆ ಹಳ್ಳ ದಿಣ್ಣೆಗಳೆಲ್ಲ ಹಿಂಗಿದೆ, ರೋಡೇ ಸರಿ ಇಲ್ಲ, ಓಡಾಡಕ್ಕೂ ಜನಕ್ಕೆ ಕಷ್ಟ. ಏನಾದ್ರು ಹೇಳಿದ್ರ ಬಂದಿಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ದಿನ ಆಗುತ್ತೆ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗುತ್ತೆ? ಅದೇ ನಾನು 3-4 ದಿವಸದಲ್ಲಿ ಆಗ್ತೀನಿ ಅಂತ ಅವ್ರು 3-4 ದಿವಸ ಅಂತ ಅವ್ರೆ, ಏನೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಯಾವಾಗ ಆಗ್ತಾರ. ಇದ್ ಬಿಟ್ರೆ ಏನಿದೆ ಬೇರೆ ಸ್ಥಿತಿ ಇಲ್ಲಿ? ಕಾವೇರಿ ನೀರು, ಗಾರ್ಬೇಜ್. ಅದೇನ 12 ಗಂಟೆ ಮೇಲೆ ನೀರ್ ಬಿಡ್ತಾರೆ. ಎಷ್ಟು ದಿನಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ? ವಾರಕ್ಕೆ ಡೈಲಿ ಒಂದ್ ದಿವಸ ಬಿಟ್ಟು ಒಂದ್ ದಿವಸ. ಹಾ. अभी एक गली मिली है अंदर घुसने के बाद, जिसमें गली तो काफी छोटी है, वो गलियां आपको याद होंगी मोदी रोड की, उतनी तो छोटी नहीं है, लेकिन बहरहाल अंदर घुसने के बाद गली अंदर घुस जाने के बाद तो कंफ्यूजन काफी ज्यादा हो रहा है कि किस गली में आ गए। बहरहाल इस गली के लोगों से जानते हैं यहाँ के क्या परेशानियां हैं, क्या तकलीफें हैं और वो क्या कहते हैं, पूरे तफसीलात आपके सामने रखेंगे। ಇಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಮೇಡಮ್ ಸ್ಥಿತಿ? ಇಲ್ಲಿ ರೋಡ್ದು ದಾರಿನೂ ಚಿಕ್ಕದಿದೆ, ಬರಕ್ಕೆ ಹೋಗಕ್ಕೆ ಏನಿದೆ ಸ್ಥಿತಿ? ಬರಕ್ಕೆ ಹೋಗಕ್ಕೆ ಆಗ್ತಿದೆ ನಿಮ್ಗೆ? ಕನ್ನಡ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಸರ್, ತಮಿಳ್ ನಾನು. ತಮಿಳ್ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಇಂಗ್ಲಿಷ್ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಅವ್ರು ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ನೀವು ತಮಿಳ? ಅವ್ರು ಕನ್ನಡ. ಬೇರೆ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್? ಇಂಗ್ಲಿಷ್, ಕನ್ನಡ, ಹಿಂದಿ, ಕನ್ನಡ. ಸೊ ಏನಿದೆ ಸ್ಥಿತಿ ಇಲ್ಲಿ? ಬರಕ್ಕೆ ಹೋಗಕ್ಕೆ ಆಗ್ತಿದೆ ನಿಮ್ಗೆ? ಇಲ್ಲಿ ಸಂಧಿ ಎಲ್ಲ ಇಲ್ಲ. ಸಂಧಿ ಅದೇ ರೋಡ್ ಹಾಕಿಲ್ಲ, ಮಕ್ಳಿಗೆಲ್ಲ ಆಟ ಆಡಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಗಾಡಿ ಹೋಗಕ್ಕೆ ನಮಗೂ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದೆ. ಕೆಲಸ ಅಂತ ಏನ್ ಹೇಳಿದಾರೆ? ಈಗ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ, ಒಂದು 2 weeks ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದು ರೋಡ್ ಆಗ್ತಾರೆ. ಮಗುಗೆ 1 ವರ್ಷ ಆಯ್ತು. तो इस गली में उतने लोग नहीं है, थोड़ा और इसके बाहर निकलते हैं और ये भी एक नज़ारा देख लें अंदर आने के बाद मिला है, जो यहाँ पर बिल्कुल गली के एंट्रेंस में अगर आप देखें तो इस गली को खोद के बंद कर दिए हैं और उस तरफ बंद रहे हैं। ठीक है, सही बात है, अच्छी चीज़ है सेफ्टी का, और इस तरफ भी थोड़ा बांध देते तो ये भी एक सेफ्टी के लिए मैं अप्रिशिएट करता, इसलिए कि यहाँ पे इस गली में अभी आप ही देखे थे कितने बच्चे घूम रहे थे, कितने बच्चे खेल रहे थे। अगर गलती से बच्चों के अंदर जहन होता नहीं है, अगर गलती से आते आते अगर नीचे पड़ गए तो बड़ा हादसा भी होने के ज़्यादातर चांसेस होते हैं। उससे जिस तरह सेफ्टी रखें, उस तरफ कैमरा घुमा दें, उस तरफ जैसा सेफ्टी कवरेज आप किए हैं, जिस तरह सेफ्टी को बरकरार रखे हैं, इस तरफ भी करते रहे तो ज़्यादा बेहतर होता। चलिए बहरहाल दूसरे गलियों में घुसते हैं, दूसरे गलियों में जाते हैं और दूसरे गलियों में पहुँच कर देखते हैं। ಆರಾಮ ನೋಡ್ಕೊಂಡು ಬನ್ನಿ ನಿಧಾನಕ್ಕೆ ಬನ್ನಿ, ನೋಡ್ಕೊಂಡು ಬನ್ನಿ. ಒಂದು ನಿಮಿಷ. ಏನಾಗ್ತಿದೆ ಬರಕ್ಕೆ? ಕಷ್ಟ ಆಗ್ತಿದೆಯಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ? ಏನ್ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀರಾ ನೀವು? ಇಲ್ಲಿ ರೋಡ್ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ. ಎಷ್ಟು ದಿನ ಹಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ? ಲಾಸ್ಟ್ 3 days ಇಲ್ಲ. ಏನಾಗ್ತಿದೆ ಬರಕ್ಕೆ ಹೋಗಕ್ಕೆ? ಏನಾಗ್ತಿದೆ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ? ಏನಂದ್ರೆ ರೋಡ್ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅಂತ 3-4 days. ಏನ್ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀರಾ ಇಲ್ಲಿ ಲೋಕಲ್ ಲೀಡರ್ಸ್? ವರ್ಕ್ ಸ್ವಲ್ಪ ಬೇಗ ಮಾಡಿ, ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ. रेसिडेंट्स मिले हैं जिनका कहना था कि इस कोटरेस जब बना इस कोटरेस को, उस वक्त इलेक्ट्रिसिटी नहीं थी, तो यहाँ के लोग जब आग बसे तो उस वक्त इस वायर को ऐसे ले लिया है। इस वायर को अगर आप दिखाएं तो वायर बिल्कुल भी मतलब अंडरग्राउंड ले लेते हैं, प्रॉपर इलेक्ट्रिसिटी वायर कनेक्शन ले लेते हैं, जिससे यहाँ का काम मुकम्मल हो सकता था। लेकिन इसको बिल्कुल ऊपर से ले लिए हैं। छोटे छोटे मासूम बच्चे रहते हैं घरों में, नादानी से अगर आकर वो वायर को टच भी कर दिए तो शायद बहुत बड़ा जान का नुकसान हो सकता है। बहरहाल यहाँ के रेसिडेंट्स हैं, इनसे जानते हैं यहाँ की हालत क्या हुई है। ಹೇಳಿ ಸರ್, ಏನು ಹೇಳಿ? ನಮ್ಮ ಹೆಸರು ಪುಟ್ಟಣ್ಣ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು, ನಾವಿರೋದು ಇದೇ ಏರಿಯಾನಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯವಾಗಿರೋದು. ಈ ಕ್ವಾರ್ಟರ್ಸ್ಗಳು ಕಟ್ಟಿರೋದು 2008ರಲ್ಲಿ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ. ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆದಾಗಿಂದ ಇದು ಕಟ್ಟಿ ಫಿನಿಶ್ ಆದಮೇಲೆ ಕೂಡ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ ಕೊಡಲಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ ವೈರ್ಗಳು ಹಾಕಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ. ಒಳಗಡೆ ಬೇಕಾದ್ರೆ ಬನ್ನಿ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿ. ಅವರವರು ಕೊಕ್ಕೆ ಹಾಕೊಂಡು करंट तक्कंडिದ್ದಾರೆ. ನೋಡ್ಬೋದಾ ಒಳಗಡೆ ಹೋಗಿ? ನೋಡ್ಬೋದು. बनी सर, होगा ना? आइए साथ में चलते हैं, सर के साथ ही चलता है, वो अपनी गाड़ी साइड में खड़ा रहे हैं, सर के साथ ही चलकर देखते हैं वहाँ के अंदर की भी हालत क्या है. ಚಪ್ಪಾಗಿತ್ತಾ ಇಲ್ಲ. सो ಬರ್ಬೋದಮ್ಮ? तो अंदर आए हैं. ಈ ಕ್ವಾರ್ಟರ್ಸ್ ಈ ಕ್ವಾರ್ಟರ್ಸ್ ನಂದೇ, ನಮ್ಮವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ ನೋಡಿ. ಇದನ್ನೆಲ್ಲ ಇವರೇ ರೆಡಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರೋದು. ಬನ್ನಿ, ಏನಿಲ್ಲ, ಈ ಗೋಡೆ ಇಷ್ಟಕ್ಕೆ ಇರೋದು. ನಾವು ಮಾಡ್ಕೊಂಡಿವಿ ಎಲ್ಲ ನಾವು ರೆಡಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರೋದು. ಏನೇನ್ ಮಾಡಿದಾರೆ ಮೇಡಮ್? ಇದು ಸಿಮೆಂಟ್ ಕಲ್ಲ ಎಲ್ಲ ನಾವು ಮಾಡ್ಕೊಂಡಿವಿ.
ಇಲ್ಲಿ ಡೋರ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಒಳಗಡೆ ಬಾತ್ರೂಮ್ಗೆ ಕೊಟ್ಟವ್ರಿ ಮೇಡಮ್ ನಾವ್ ಮಾಡಿಸಿದ್ವಿ ಒಳಗಡೆ ಡೋರ್ ಇದೆ ಇದೆ ಇಲ್ಲ ಕೊಟ್ರೇಸ್ ಅವ್ರು ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಿರಿ ನಮ್ದು ಮನೆ ನಮ್ಮವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ, ಅವ್ರು ಆಲ್ಟ್ರೇಷನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ರಿಲೇಷನ್ ನಾನು ಬಿಟ್ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಮೇಲೆ ಇದೆ ನಂದು ಇನ್ನೊಂದು ತೋರಿಸ್ತೀನಿ ಬನ್ನಿ, ಅದು ಬೀಗ ತೆಗಿಸ್ತೀನಿ. ಅದೇನು ಮಾಡಿಲ್ಲ, ಇದು ನಮ್ಮವ್ರು ವಾಸವಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಅವರು ಅವರವರ ಯೋಗ್ಯತೆಗೆ ಅವರವರು ಮಾನ ಮರ್ಯಾದೆಗೆ ಅವ್ರು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನಂದೇ ಇನ್ನೊಂದು ಇದೆ, ಬೀಗ ತೆಗಿತೀನಿ ಬನ್ನಿ ನೋಡೋಣ. तो यहाँ की एक हाल देख ले, यहाँ की एक तस्वीर देख ले आप लोग. ಇದು ಓನ್ ಯೂಸ್, ಓನ್ ಆಗಿ ಖರ್ಚು ಮಾಡಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. यहाँ की एक तस्वीर देख ले. ऊपर एक और फ्लैट है बता रहे हैं बाप का, तो नम रिलेशन बिटकोटी जी, तो ये इनका ये भी इनका है. ऊपर भी एक और है, यहाँ का रिलेशन के लिए दिए है. तो ऊपर एक फ्लैट है बता रहे हैं, वहां तो कुछ भी काम ही नहीं हुआ है बोले. तो वहां पे देखते हैं, वहां पे देखते हैं वहां की हालत क्या है. तो ऊपर कोटरेस की ओर चल रहा है साहब के फ्लैट की तरफ. वहां पर चलकर देखते हैं वहां के उनकी कोटरेस की वहां की हालत क्या है. ये फ्लैट है, इधर फ्लैट सर. ಇದು ನಂದು, ಇದು ನನ್ನ ಮಗಳದು, ಕೆಳಗಡೆ ತೋರಿಸಿದ್ದು ನಂದು. तो इस तरफ थोड़ा इस तरफ घुमा लें, और ये जो वायर आ रही है इसकी तरफ दिखाएं. वहां पे इलेक्ट्रिक पोल है नीचे, नीचे वो जो आप देख रहे हैं वो इलेक्ट्रिक पोल है. और वायर जैसे आ रहा है वो वायर की तरफ देखें. ये वायर को अगर गलती से बच्चा हाथ भी लगा दिया तो वापस वायर जैसे जैसे जा रही है उस तरफ वैसे घुमाए उसको, तो वायर ऐसे आके घर के अंदर जा रही है. तो कैसे मैनेज करना होता होगा. अंदर आ सकते हैं, नहीं आ सकते हैं ना. आओ करिए सब से. ನೋಡಿ, ಇದು ಇವರು ಓನ್ ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರೋದು. ಬರೀ ಸಿಮೆಂಟ್ ಹಾಕಿದ್ದಂಗೆ ಇತ್ತು. ಅಲ್ಲಿ ತೋರಿಸಿದ್ನಲ್ಲ ಕೆಳಗಡೆ ನನ್ನ ಮನೆ ವಾಲ್, ಇದು ಇಷ್ಟೇ. ಬನ್ನಿ ಬನ್ನಿ ಇವ್ರೆ. ನೋಡಿ, ಏನು ಫಿನಿಶ್ ಇಲ್ಲ, ನೀರು ಕೂಡ ಇಲ್ಲ, ಕರೆಂಟ್ ಇಲ್ಲ. ಕರೆಂಟ್ ಇದೆ ಆದರೆ ಓನ್ ಆಗಿ ಕೊಕ್ಕಿ ಹಾಕೊಂಡು ತಗೊಂಡಿರೋದು. 250 ರೂಪಾಯಿಗೆ ಅವಾಗ ಮೀಟರ್ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂದ್ರು. ಇಲ್ಲಿರತಕ್ಕಂಥ MLA ಬಂದು ನಾವು ಕೊಡ್ತೀರಿ, ಅವರ್ಯಾರ ಕೊಡೋದು ಯಾಕೆ ಸಂಘಟನೆಗಳ ಕಡೆಯಿಂದ ಅಂತ ಮೀಟರ್ ಕೊಡೋದನ್ನು ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಿದ್ರು. ಆದರೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಲಾಸ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಕರೆಂಟ್ನಿಂದ. ನಮಗೆ ಕರೆಂಟ್ ಇದೆ, ಗೌರ್ಮೆಂಟಿಗೆ ಬಿಲ್ ಕಟ್ಟೋಂಗಿಲ್ಲ. तो ये एक नया सोल्यूशन बताए. बहरहाल ಇದು ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಟ್ ಯಾವಾಗ ಸರ್ ಆಗಿರೋದು? ಸರ್ 2008ರಲ್ಲಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದ್ದು. ಕಂಪ್ಲೀಟ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗೇ ಇಲ್ಲ. 2008 में बना था ये, ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗೇ ಇಲ್ಲ. ನೋಡಿ, 2008 में कोटरेस बना था लेकिन अभी तक कंप्लीट नहीं हुआ बता रहे हैं. ಡೋರ್ ನೋಡಿ, ಇಷ್ಟೇ ಡೋರು. ಇದು ಓನ್ ಯೂಸ್ ಆಗಿ ನಾವು ಮಾಡ್ಕೊಂಡಿರೋದು. ಇದು ನನ್ನ ಮನೆ ಅಂತ ನಾನು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಡೋರೇ ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ, ಇದು ಅವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿರೋ ಡೋರ. ಇದು ಸುಮ್ಮನೆ ನಮ್ಮ ಮಾನ ಮರ್ಯಾದೆಗೆ ಯಾರನ್ನ ಇರ್ತಾರ, ನಾವು ಟಾಯ್ಲೆಟ್ಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಂದ್ರೆ. ಬನ್ನಿವ್ರೆ ನೋಡಿ, ಇದು ಸ್ನಾನದ ರೂಮು, ಇದು ಟಾಯ್ಲೆಟ್. ಇದಕ್ಕೆ ಸ್ಕ್ರೀನ್ ಹಾಕ್ಕೊಬೇಕು. ಇದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಸ್ಕ್ರೀನಲ್ಲಿ ಕುಂತಿರೋ ಜನ ಇದ್ದಾರೆ, ಬರಲ್ಲ ರೋಡ್ಗೆ. ಸ್ಕ್ರೀನ್ ಬಟ್ಟೆ ಹಾಕೊಂಡು ಟಾಯ್ಲೆಟ್ಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು. ಇದು ನೋಡಿ, प्लेवुड ಅಲ್ಲಿ ಓನ್ ಆಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಇಟ್ಕೊಟ್ಟಿರೋದು ನಾನು. ನಂದು ಮನೆ. इसकी जो क्वालिटी देख रहे हैं आप, इसको अगर दिखाएं आप, प्लेवुड जो देख रहे हैं आप, इसको अगर जोर से मार दिए तो टूट जाएगा. बहरहाल यहाँ के दरवाजा थोड़ा देखते हैं कितनी क्वालिटी का है. ये भी वैसे ही क्वालिटी का है. ये एक बार जोर से मारें तो शायद टूट भी जाएगा. तो बहरहाल कैसे जिंदगी करने हो रहा है आपको इधर? परवाह नहीं. कैसे जिंदगी, पानी वानी सब आ रहा है? पानी से भी 400 रुपए ले रही, पानी के 400 रुपए ले रही. कौन ले रही? वहाँ नीचे. ಸರ್, ಒಂದು ಅವ್ರನ್ನ ಕೇಳಬೇಡಿ, ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ಹೌದಾ? ನಾನು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಏನ್ ಸರ್ ಇಲ್ಲಿ ನೀರ್ದು ಏನಿದೆ ಸರ್? ನೀರಿಲ್ಲ. ಏನ್ 400 ರೂಪಾಯಿ ತಗೊಳ್ತಾ ಇದಾರಂತ ಇಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಜನ ಮೋಟರ್ಗಳು ಹಾಕಿ ನೀರನ್ನ ಮಾರ್ಕತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಮನೆಗೆ ನೀರಿಲ್ಲ, ಕರೆಂಟ್ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಇದೆ, ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರಲ್ಲ. ನೀರಿದೆ, ನೀರಿಲ್ಲ ಅಂತಿಲ್ಲ. ವಾಟರ್ ಲೈನ್ ಇದೆ, ಬೇರೆ ನಮ್ಮ ಕೆಪಾಸಿಟಿ ಇಲ್ಲ ಮೋಟ್ರ್ ಹಾಕಿ ಎಳ್ಕೊಳ್ಳೋಂಥದ್ದು. ಬೇರೆಯವ್ರನ್ನ ಕೇಳಬೇಕು, ತಿಂಗಳಿಗೆ ಎಷ್ಟು ಕೊಡ್ತೀಯ ನೀನು? ನೀರು ಕೊಡ್ತೀನಿ. ಅದು ಇದು ಆಗ್ತಿದೆ. ಎಷ್ಟು ಸರ್, ಎಷ್ಟು ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಲ್ಲಿ? 300 400 ತಿಂಗಳಿಗೆ. ಒಂದ್ ಮನೆಯಲ್ಲಿ, ಒಂದು ಮನೆಗೆ ಎಷ್ಟಿದೆ ಸರ್ ಮನೆಯಲ್ಲಿ? ಇದು 2000 ಮನೆಗೆ ಜಾಸ್ತಿ. 2000 ತಗೊಳ್ಳಿ, ಪರವಾಗಿಲ್ಲ. 400 रुपए 500 रुपए 300 रुपए रखें एक घर से, तो 2500 घर का अगर आप हिसाब लगा लें तो बहुत बड़ा एवरेज आ रहा है.
एक और ಇನ್ನೊಂದು ಯಾವ ಜಾಗ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದಿರಲ್ಲ ಸರ್ ನೀವು RT ಎಲ್ಲ ಫೈಲ್ ಮಾಡಿಸಿ ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ ಇದು ರೋಡ್ಗೆ ಹೋದ್ರೆ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ರೋಡೇ ತೋರಿಸ್ತೀನಿ आके कापी ಕೊಡ್ತೀನಿ तो वहां पे चलते हैं वहां पे चलकर वहां के रोड के इशू में वहां पर डिस्कस करते हैं वहां के तो ये जो बॉक्स आप देख रहे हैं चलिए मीटर आपको दिखाते हैं यहाँ पे है क्या या नहीं तो यहाँ पर मीटर नहीं वाटर बॉटल है तो ये वाटर बॉटल पूरे घर को जा रहा है जो आप अभी ऊपर देखे हालत है तो सभी जगह पे यही है किसी जगह पे वाटर बॉटल है तो किसी जगह पे ग्लास है तो यहाँ की हालत है ऐसी सभी मीटर बॉक्स ऐसे ही है बहरहाल उस रोड की तरफ चलते हैं जिस तरफ सर बता रहे थे कि वहां पर कुछ RTI फाइल किए है फाइल कर वहां पे और स्टॉक रखे बता रहे थे वहां पे चलकर देखते हैं ये रोड है जो अभी ऊपर साहब बता रहे थे कि रोड का सैंक्शन हुआ अमाउंट जो रोड का सैंक्शन हुआ है और जो रोड का काम चल रहा है उस पर डिस्कस करेंगे बोलकर नीचे लेकर आए थे तो इनसे जानते हैं यहाँ के रोड के हालत क्या है कितना अमाउंट सैंक्शन हुआ था और वो वर्क ऑर्डर भी आपके डिस्प्ले पर वहाँ पर स्क्रीन पर आप देखेंगे तो सबसे पहले तो इनके पास जानते हैं जुबानी जानते हैं कि हालत यहाँ की हालत क्या है ಏನಿದೆ ಸರ್ ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ಇದು ರೋಡ್ ಏನಿದೆ ಸರ್ ಈ ರೋಡ್ದು ಬಂದು 2022ರಲ್ಲಿ 4ನೇ ತಿಂಗಳು 6ನೇ ತಿಂಗಳು ಟೆಂಡರ್ ಆಗಿದೆ ರಂಗೇಗೌಡ ಅಂತೇಳಿ ಟೆಂಡರು ಅಂದರೆ BBMPನಲ್ಲಿ ರಂಗೇಗೌಡನ ಹೆಸರಿಗೆ ಟೆಂಡರ್ ಆಗಿದೆ ಇದರದ್ದು ಮೊತ್ತ ಬಂದು 19 ಕೋಟಿ ಚಿಲ್ಲರೆ ಇದೆ 20 ಕೋಟಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ 2002ರಿಂದ ಇದುವರೆಗೂ ಇದು ನಮ್ಮ ಏರಿಯಾನಲ್ಲಿ ಲಕ್ಷ್ಮಣರಾವ್ ನಗರದಲ್ಲಿರೋದು 1ನೇ ಕ್ರಾಸಿಂದ 36 ಕ್ರಾಸ್ಗಳಿದ್ದಾವೆ ಈ ಥರ ಅಡ್ಡ ಲೈನ್ಗಳು ಇದುವರೆಗೂ ಅರ್ಧಕ್ಕೆ ಹಾಕಿಲ್ಲ 22ರಿಂದ ಕಾಮಗಾರಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು 11 ತಿಂಗಳು ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ಗೆ ಅವಧಿ ಕೊಡ್ತಾರೆ ಇಂಜಿನಿಯರ್ಗಳು ಕೇಳಲ್ಲ AEJಗಳು ಕೇಳಲ್ಲ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಾಸಕರಿಗೆ ಕೇಳಲ್ಲ ಕೌನ್ಸಿಲರ್ಗಳಂತೂ ಇಲ್ಲೇ ಇಲ್ಲ ಯಾರು ಕೇಳಂಥದ್ದು ಇದು ಆ ರಂಗೇಗೌಡನಿಗಾಗಿರೋ ಕೆಲಸನ ಮೈಲೇಗೌಡ ಸಬ್ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ತಗೊಂಡಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ ಕಾಮಗಾರಿ ನಡೆಸ್ತಾ ಇರೋದು ಮೈಲೇಗೌಡ ಟೆಂಡರಲ್ಲಿರೋದು ರಂಗೇಗೌಡ ಅಂದರೆ ರಂಗೇಗೌಡನಿಗೊಂದು ಅಷ್ಟು ಹೋಯ್ತು ಮೈಲೇಗೌಡನಿಗೊಂದು ಇಷ್ಟು ಆಯ್ತು ಪರ್ಸೆಂಟೇಜು ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಾಸ್ತ್ರಗಳಿಗೊಂದು ಇಷ್ಟು ಆಯ್ತು ಆಮೇಲೆ ನಮ್ಮಂಥ ಲೀಡರ್ಗಳಿಗೆ ಎಷ್ಟು ಕೊಟ್ಟವ್ರೆ 4 ವರ್ಷದಿಂದ ಹಂಗೆ ಇದೆ ಕಾಮಗಾರಿ ಅಮ್ಮ ಆ ಕಡೆ ಹೋಗು ಇಲ್ಲ ಈ ಕಡೆ ಬಂದು ನಿಂತ್ಕ ಟಿವಿನಲ್ಲಿ ಬರ್ತೀಯ ಸೊ ಎಷ್ಟು ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಆಗಿತ್ತು ಸರ್ ಇಲ್ಲಿ 19 ಕೋಟಿ ಚಿಲ್ಲರೆ ಅಂದ್ರೆ 20 ಕೋಟಿ ಇದರಲ್ಲಿ ನಾನು RTI ಪ್ರಕಾರ ನಾನು ಹಾಕಿದ್ದು ಹೋದ ವರ್ಷ 4 ಕೋಟಿ ಕಾಮಗಾರಿ ಆಗದಿರನೇ ಬಿಲ್ ಪಾಸ್ ಆಗಿದೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿರೋದು ಯಾವಾಗ ಸರ್ ಇದು 22ರಲ್ಲಿ 22 ಇನ್ನೂ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿಲ್ಲ ಇನ್ನೂ ಆಗ್ಲಿಲ್ಲ ಇನ್ನೊಂದು ಏರಿಯಾ ಇದೆ ಇದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಇನ್ನೂ ಅಲ್ಲಿ ಕೈ ಇಕ್ಕಲಿಲ್ಲ ಆದ್ರೆ ಈ ಟೆಂಡರ್ ತಗೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥವರು MLA ಸಹಚರರಿಗೆ ಅಡ್ಜಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಇವರು MLA ಏನ್ ಹೇಳ್ತಾರ ಅದೇ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಅವ್ರಿಗೇನು ಕೊಡ್ತಾರ ಅದೇ ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಕೇಳೋರಿಲ್ಲ ಯಾಕೆ ಸರ್ ಈ ತರ ಆಗ್ತಾ ಇರೋದು ಇಲ್ಲಿ ಡಿಲೇ ಆಮೇಲೆ ಇದು ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಸಬ್ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಈ ತರ ಸ್ಥಿತಿ ಏನಕ್ಕೆ ಇರೋದು ಇಲ್ಲಿ ಕೇಳೋರಿಲ್ದೇ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅದೇ ಲೇಔಟಲ್ಲಿ ಯಾರು ಕೇಳ್ತಾರೆ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಕೆಲಸ ನೀವು ಸರಿಯಾಗಿ ಏನು ಹಾಕಿದೀಯ ಅಂತ ಇದಕ್ಕೆ ವೆಟ್ ಮಿಕ್ಸ್ ಎಷ್ಟು ಹಾಕಬೇಕು ಜಲ್ಲಿ ಕಾಂಕ್ರೀಟ್ ಎಷ್ಟು ಹಾಕಬೇಕು ಇಂಜಿನಿಯರ್ಗೆ ನಾನು ಫೋನ್ ಮಾಡಿರ್ತೀನಿ ಕೇಳಿ ಮಾತಾಡಿ ನನ್ನ ಹೆಸರು ಹೇಳಿ ಪುಟ್ಟಣ್ಣ ಅನ್ನೋರು ಈ ಥರ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ತಗೊಳ್ಳಿ ನಂಬರ್ ಕೊಡ್ತೀನಿ ಹೇಳಿ ಇಂಜಿನಿಯರ್ಗೆ ಹರ್ಷಕ್ಕೆ ಹಲೋ ಹಲೋ ಹರೀಶ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಹರ್ಷ ಅವರೇ ರಯಾನ್ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಭಾರತ್ ಟೈಮ್ಸ್ ನ್ಯೂಸ್ ಚಾನಲ್ ಕಡೆಯಿಂದ ರಯಾನ್ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಸ್ವಲ್ಪ ಬಲ್ಗಡೆ ಕಂಡು ಸೊ ಇಲ್ಲಿ ಪುಟ್ಟಣ್ಣವ್ರ ಕಡೆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಬಂದಿದೆ ನಿಮ್ದು ಎಲ್ಲೇ ಇದೀನಿ ನಾನು ಇಲ್ಲಿ BBMP ಕಡೆ ಇದು ರೋಡ್ ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗ್ತಿದೆ ಅಂತ ಏನ್ ಸ್ಥಿತಿ ಅದು ಏನಾಗಿರೋದು ಇದು ದಾರಿ ಇದು ಕೋಟ್ರಸ್ ಮುಂದ್ಗಡೆ ದಾರಿ ಇದೆಲ್ಲ ಆ ದಾರಿ ಏನಿದೆ ಸ್ಥಿತಿ ರೋಡ್ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಏನು ವೈಟ್ ಟಾಪಿಂಗ್ ನಿಮ್ದು ಬರಲ್ಲ ಇದು ಹೌದಾ ಓಕೆ 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 ಇಲ್ಲ ನಾನು ಒಂದು ಚಾನಲ್ ಅವ್ರನ್ನ ಕರೆದೆ ನಿಮಗ್ ಬರ್ದಿರಿ ಇನ್ಯಾರಕ್ ಬರ್ತೈತಾ ಮೈನ್ ರೋಡ್ ಅಲ್ಲ ಗಲ್ಲಿಗಳು
ಲಿಂಗೇಗೌಡಂದು ಮೈಲೇಗೌಡಂದು ಕರ್ಸಿದ್ದೀನಿ, ಮಾತಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇಂಜಿನಿಯರ್ ಯಾರು ಅಂದ್ರು ನಿಮ್ ನಂಬರ್ ಕೊಟ್ಟೆ. ನಿಮ್ಮ ನಮಗ್ ಬರಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಇನ್ಯಾರಕ್ ಬರ್ತೈತೆ ಹೇಳಿ, ಅವ್ರಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ವೈಟ್ ಟಾಪಿಂಗ್ಗೆ ಗಲ್ಲಿಗಳು ಎಲ್ಲಾರ್ ನಗರದಲ್ಲಿ ಗಲ್ಲಿಗಳಲ್ಲಿ ಹಾಕಿರೋದನ್ನೆಲ್ಲ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಹಾ, ನೀವು ನಮಗ್ ಬರಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇನ್ಯಾರಕ್ ಬರ್ತೈತೆ? ಮೈನ್ ರೋಡ್ದಲ್ಲ ಇವ್ರೆ, ಹರ್ಷ ಅವರೇ, ಲಿಂಗೇ. ಓಕೆ ಗುರು, ಓಕೆ. ಏನಿದೆ ಸ್ಥಿತಿ ಇಲ್ಲಿ, ಯಾವಾಗ ಆಗೋ ಕಂಪ್ಲೀಟ್, ಏನು ಪ್ರಶ್ನೆ ಹಾಕಿದ್ದಾರೆ ಪುಟ್ಟಣ್ಣವರು, ಏನಾಗಿದೆ ಸ್ಥಿತಿ ಇಲ್ಲಿ, ಏನು ಯಾವ್ದೊಂದು RTI ಇದು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಏನಿದೆ ಸ್ಥಿತಿ ಅದು? ಸರ್ ವರ್ಕ್ ಇನ್ ಪ್ರೋಗ್ರೆಸ್ ಸರ್, ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ ಸರ್ ವರ್ಕ್. ಯಾವಾಗ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿರೋದು, ಎಷ್ಟು ದಿನ ಆಗತ್ತೆ ಇದು ಕಂಪ್ಲೀಟ್? ಸರ್ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ ಸರ್, ಪೈಪ್ ಹಾಕಿ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು. ಈ ಇನ್ ಪ್ರೋಗ್ರೆಸ್ ಸರ್, ವರ್ಕ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ ಸರ್. ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿ ಎಷ್ಟು ದಿನ ಆಯ್ತು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದ್ದು? ಆಯ್ತು ಸರ್, ವರ್ಕ್ ಆರ್ಡರ್ ಆಗಿದೆ 2022 ಅಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ ಸರ್. 2002 ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಕೆಲಸ ಇದು? 22. ಓಕೆ, 22 ಇಂದ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಇದು ಎಷ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ಟೈಮ್ ಕೊಟ್ಟಿರೋದು ವರ್ಕ್ ಮುಗಿಸಕ? ನಿಮ್ದು ರೆಕಾರ್ಡ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಚಾನಲ್ ಅಲ್ಲಿ ರೆಕಾರ್ಡ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ನೀವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ಲ ಅದೆಲ್ಲ ರೆಕಾರ್ಡ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ ಸರ್, ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಅದೇ ಮಾಡ್ತೀರಾ, ಅದು ಗೊತ್ತಿದೆ. ಎಷ್ಟು ದಿನ ಆಗುತ್ತೆ ಇನ್ನು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗತ್ತೆ ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ. ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ ಸರ್. ಈಗ 4 ವರ್ಷ ಬೇಕಾ? 20 ಕೋಟಿಗೆ 18ನೇ ಕ್ರಾಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ ಸರ್. ಈಗ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ, ಅದು ತೋರಿಸ್ತೀನಿ ಇವಾಗ. ಇವತ್ತು ವರ್ಕ್ ಆಗ್ತಿದೆ. ಆಯ್ತು ಗುರು, ನೀವು ಏನೇನು ಹೇಳಿದಿರಾ ಅದೆಲ್ಲ ರೆಕಾರ್ಡ್ ಆಗಿದೆ, ಚಾನಲ್ ರಿಲೀಸ್ ಮಾಡ್ತೀನಿ ನಾನು. 4 ವರ್ಷ ಆಗಿದೆ ಕಾಮಗಾರಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿ. ಕೊಟ್ಟಿರೋದು 11 ತಿಂಗಳವರೆಗೆ. ಕಾಮಗಾರಿನ 11 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಮುಗಿಸ್ಬೇಕು. ಏನು ಸ್ಟೆಪ್ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇಂಜಿನಿಯರ್ಗಳು, अधिकारिಗಳು कट मार बीजेपी के अपोजिशन लीडर है, स्लम अक्षा के प्रेसिडेंट है, जो स्लम इलाकों को देखते हैं, जिनकी जिम्मेदारी होती है. तो यहाँ के इनके कुछ सवाल सामने आए, एज एन अपोजिशन लीडर इनके कुछ सवाल सामने आए हैं इलाके के लिए. और बिलखुसूस वो जो कोटरस आप देखे हैं जिसमें इलेक्ट्रिसिटी तो छोड़िए, मीटर बॉक्स खोलने के बाद पानी का बॉटल निकल रहा है, ऐसी हालत है यहाँ पर. तो बहरहाल रोड पर इश्यूज उठे हैं, रोड पर कई सवाल उठे हैं. थोड़ा और दूसरे इलाकों में पहुंचते हैं और दूसरे इलाकों में पहुंचकर वहां भी जानते हैं वहां के लोगों के जज्बात क्या कहते हैं. गलियों में अंदर आने के बाद एक गली मिली जिसके अंदर घुसते गए हम लोग. आज इस बार सोचा 10 महीने के बाद आज वापस से हम लोग यहाँ पर आए हैं शांति नगर के इलाके के सर्वे के लिए. तो शांति नगर के इलाके के सर्वे के लिए जब हम लोग अंदर, उस वक्त तो बाजार स्ट्रीट मेन रोड का हिस्सा लिया था, इस बार सोचे कि अंदर की गलियों में जाते हैं, अंदर की गलियों में घुस के अंदर के मसाइल क्या है जानने की कोशिश करते हैं. तो अंदर आने के बाद यहाँ की कुछ गलियाँ ऐसे मिली हैं जो कम्प्लीटली अनप्लान्ड है. जो आप यहाँ पर अगर आप देखें तो शायद एक गाड़ी एक तरफ से जाए तो दूसरी तरफ से एक और गाड़ी आना मुश्किल हो जाएगा. और ऑन टॉप ऑफ दैट एक और गली आपको मैं ऐसी बताऊंगा जहाँ से मैं अभी आया, जहाँ से उस तरफ से ऐसे आके, मतलब एक तरफ से मैं ऐसे आया, ऐसे आके गाड़ी ऐसे मोड़ने के लिए मुझे तकलीफ हुई. 5 से 6 बार पीछे लिया मैं, फिर आगे लिया, फिर पीछे लिया, फिर आगे लिया, तब जाके मेरी गाड़ी अंदर घुसी है. तो यहाँ के लोगों से जानते हैं, यहाँ के लोगों से जानने की कोशिश करते हैं यहाँ के तकलीफ क्या है, क्या चीज़ें सामने आती हैं. पानी टाइम पर आता है, पानी तो थोड़ा अभी ज़रा वाक़ा है पानी का. कचरे गाड़ी सब सही है, आता पानी. कैसा यहाँ तक आती है कचरे गाड़ी अंदर? यहाँ तक तो नहीं आते. फिर कैसा मैनेज करते हैं? हमें खुद जाकर डालते हैं. कहाँ डालते हैं? वहाँ पीछे गली है, में आता है, गाड़ी आती है, हमें खुद ले जाकर डालते. पानी कितने दिन में एक बार आता है? पानी एक दिन छोड़ को एक दिन आता है. एक दिन आता है. फिर क्या तकलीफ है पानी? पानी वो चीज़ ज़रा पानी में बास आना ऐसा जल्दी नहीं मिलता. बड़े मोटर हमसे डाला ले तो उनको आ जाता है, छोटे मोटर हमसे उनको नहीं आता पानी. तो पानी की कैपेसिटी कैसी? बास के साथ साथ गली जाता है? गली जाता. कैसा गुजारा कैसा हो रहा है? वो आया तल का 1/2 आवर छोड़ डालना पानी, उसके बाद पाक का स्टम्प को पकड़ लेना. पानी का इशू क्या है साहब इधर पानी का? और बारिश पड़ जाने के बाद ये गलियों में हालत क्या रहती है? गलियों में से बाहर निकल गए हैं, वहाँ पर लोग कोई बात करना नहीं चाह रहे हैं. पता नहीं क्यों हर कोई डर के माहौल में नजर आ रहा है. ऐसे ही माइक सामने लेकर जा रहे हैं, बता रहे हैं कि मैं बात नहीं करूँगा, मैं बात नहीं करूँगा. पता नहीं ऐसा मामला क्यों है यहाँ पर. लक्ष्मण राव नगर में ही हमारे डेवलपमेंट भी अच्छे से. सर्वे के दौरान एक इलाका ऐसा मिला है जहाँ पर मैं समझता हूँ नमाजियों को आने के लिए इतनी तकलीफ होती होगी. अभी तो फिलहाल की रोड बिना बारिश के कीचड़ नहीं है, फिर भी अगर यहाँ पर नमाजी आ गया
तो मैं समझता हूँ धूल मिट्टी के बगैर उसके कपड़े वापस नहीं जा सकता। तो ऐसी हालत है यहाँ की। और अगर बारिश पड़ भी गया और अगर बारिश आया तो समझता हूँ नहीं, पूरी इसकी जो शरीर का पैजामा जो रहता है, यहाँ आखिरी का हिस्सा ये जो रहता है, कि बिना गंदा हुआ तो घर पर पहुँच नहीं सकता। बहरहाल यहाँ पर एक मुसल्ली हैं जिनसे पूछते हैं यहाँ की इस रोड की हालत क्या है। तो इस जगह पे जब मुसल्ली नमाज के लिए, आप भी नमाज के लिए जब पहुँचते हैं, यहाँ की हालत क्या रहती है? अब फिलहाल जो रमज़ान गया, जब बहुत तकलीफ होती थी रोड को आने के वास्ते। रमज़ान में बारिशान थे और रोड नहीं था, पूरा चिक्कड़ में आना जाना पूरा ये होले वो था। तो एटलीस्ट एक मुसल्ला के वास्ते अगर को बोला को यहाँ एक कट्टे के सर का बनाए, सीमेंट कौन बनाया था वो? सलीम भाई बनाए थे वो। उन्होंने पर्सनली आगो खड़को, मुसल्ला की तकलीफ हो रही अगर को बोलने में, उन्होंने पर्सनली आगो खड़को, रात पूरी खड़को। सलीम भाई कौन? वही जो अब फिलहाल के लिए उम्मीदवार है कॉर्पोरेटर के लिए, वो सलीम भाई जी। उन्होंने अब उम्मीदवार उन्होंने अकेले छीनसो, तुम्हें किधर भी नीलसंद्र में पूछेगा तो दूसरा किसका भी नाम नहीं बोलते। उन्होंने आती, उन्होंने खुद से करती, जो कराती वो आदमी खुद बात करती, वो किसी भी क्या भी बोल को देने की क्या भी जरूरत नहीं है, उन्हें खुद से कराती। लेकिन जो ये रोड है, ये स्ट्रेच लेगो यहाँ से होसूर रोड तक का भी जो कनेक्ट होता है, ये स्ट्रेच बहुत खराब है। ये नहीं होता, जाने मूव करने नहीं होता। गाड़ियाँ के वास्ते एक रत्ती जगह है, वैसा जाती वो गाड़ियाँ पूरे, ऐसा आने वाले भी वैसा जाती, वैसा आने वाले भी वैसा जाती। तो मुश्किल हो रही है बहुत, किसे बिठा ले कर ले जाने या हमें 20 भी चलने फिरने, एक्सीडेंट आप पूरे वाले। तो बहरहाल ये कुछ बातें सामने आई हैं जिसमें यहाँ के एक उम्मीदवार सलीम बोलकर, उनकी तरफ से ये गेट के आगे इस कोने से उस कोने तक रोड डाले हैं, उस तरफ थोड़ा दिखा दें। तो एक और बात सामने आई है कि उस कॉर्नर से लेकर होस्कोटे रोड तक, वहां तक की भी हालत वही रहती है। बहरहाल इधर एक और थोड़े मुसल्ली हैं, इनसे भी पूछते हैं, हजरत क्या रहती है हालत नमाज पाने के लिए, क्या तकलीफ होती है? तकलीफ क्या करती है, भी रोड डालना का है ना। कब से डल रही रोड ये? इंशाल्लाह 2 साल से। तो 2 साल से रोड पड़ रहा है यहाँ का। तो बहरहाल ये कुछ तस्वीरें यहाँ की रही। एक और रोड आपको दिखाता हूँ मैं। इस जगह पे यहाँ पर कवर काला में उस वक्त बारिश पड़ रहा था, तो बारिश बंद हो गया। अगर बारिश पड़ जाता तो शायद आपको एक और खूबसूरत नज़ारा यहाँ पर मिलता। तो बहरहाल एक और सरप्राइज इलाका आपको दिखाता हूँ मैं, जहाँ पर जिस जगह पे काम कैसे हुआ है, कितनी जल्दी काम हुआ है और इस इलाके में कितना पेंडिंग है। तो उस जगह पर पहुँचते हैं सबसे पहले। तो यही एक जगह की जो मैं आपको डेवलपमेंट का बता रहा था, एक जगह पे लेके चलता हूँ कि यही वो जगह है। तो इस जगह पे एक वीक में बस एक ही वार में फुटपाथ का काम चला है, रोड का काम स्टार्ट हो गया है। इतना फास्ट डेवलपमेंट यहाँ पर क्यों, जबकि यहाँ पर ना ही कोई इनके वोटर्स है, ना ही कोई और दूसरे रिलेटेड इनको कोई फर्क पड़ने वाला है इस इलाके से। आपको यहाँ पर अगर मैं बताऊँ तो राइट राउंड पूरे कंपनीज है यहाँ पे। कंपनीज मतलब पूरे जितने भी लोग आते हैं दूसरे इलाके से आते हैं, दूसरे इलाके से आके यहाँ पर काम करते हैं, जबकि यहाँ के बिल्कुल इस कॉन्स्टिट्यूएंसी के वोटर्स भी नहीं है। लेकिन फिर भी इस जगह पे इतना फास्ट डेवलपमेंट, और जिस जगह पे वोटर्स है उस जगह पे उतना स्लो डेवलपमेंट क्यों, ये सवाल है। तो ये थी कुछ खबरें आज के इंस्टा भारत टाइम्स पर सैटरडे अनफिल्टर्ड के, जिसमें आपने देखा जहां पर गलियों में गए वहां के एक अपोजिशन लीडर ने आवाज उठाया, और हमने ये भी बहुत सी कोशिश की कि कोई कांग्रेस के जिम्मेदार है आकर यहाँ पर इस इलाके के, इस कॉन्स्टिट्यूएंसी के डेवलपमेंट पर, लेकिन कोई रेस्पॉन्स नहीं मिला। बहरहाल एक शख्स थे अस्तान भाई बोलकर, उन्होंने कहा मुझे आने के लिए लेट होता है, माफी चाहता हूँ, फिर कभी इंशाल्लाह उस पर मैं आपसे गुफ्तगू करता हूँ बोलकर। बहरहाल आप लोग वो भी चीज़ें देखी, और फिर इस गली के इशू में देखा, फिर उन गलियों में घुसे थे जहाँ पर पानी भर जाता है, वहाँ के इशू देखे, और मस्जिद का रास्ता देखा, और फिर लास्ट में आपने ये भी एक रास्ता देखा होगा जिस जगह पर वोटर्स नहीं थे, वहाँ पर भी बात रखी आपने। तो ऐसे रिपोर्ट्स देखने के लिए बने रहे इंस्टा भारत टाइम्स के साथ हर हफ्ते 7:30 बजे। Your support is important. Please don't forget to subscribe.